Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉकमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझं नाव मानसी भालेराव आणि माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेश देशमुख. प्रत्येक व्यक्ती जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते, स्पेशली इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, तेव्हा प्रत्येक व्यक्ती प्रॉफिट बुकिंगचा विचार कधी ना कधीतरी नक्कीच करते. स्पेशली जेव्हा मार्केट खूप वरती असतं आणि पैसे आपल्याला वाढलेले दिसत असतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी एक भीती तयार होते की अरे मार्केट खाली आलं तर माझे पैसे कमी होतील, आणि या भीतीपोटी वारंवार प्रॉफिट बुकिंग केलं जातं. मात्र हे प्रॉफिट बुकिंग योग्य की अयोग्य याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर अगदी या म्हणजे हा जो मूळ प्रश्न आहे, योग्य की अयोग्य, ह्याच्याकडे जाण्याआधी उन्मेष सर, मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की नेमकं प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय? ओके. सो मला वाटतं खरं हा प्रश्न खूपच साधा आणि सोपा सरळ प्रश्न आहे. प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय? ज्या ठिकाणी पैसा मिळतो त्याचा अर्थ सगळ्यांनाच नक्कीच कळत असतो. पण तरी सुद्धा आपण म्युच्युअल फंडच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे जरा सांगण्याचा प्रयत्न करूया की प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय? हे जे काय आपलं डिस्कशन आहे आत्ताचं याच्या पुढचं, ते डिस्कशन सगळं म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या संदर्भातलं असणार आहे. त्यामुळे याचा जो रेफरन्स आपण लावायला हवा तो म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये लावायला हवा, कारण तसे पॉइंट्स पुढे येत जातील. तर म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या संदर्भातलं प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय? तर मी उदाहरणार्थ 1,00,000 रुपये गुंतवले होते मागच्या वर्षी आणि त्याचे आता या वर्षी 1,25,000 रुपये झाले. तर ते 1,25,000 रुपये झाल्यानंतर मी त्यातले वरचे 25,000 रुपये काढून घ्यावे का? हा काही लोकांचा प्रश्न असतो. किंवा काही लोकांचा प्रश्न असतो की मी 1,25,000 रुपये सगळेच्या सगळे काढून घेऊन काही दिवसांपुरते बाजूला ठेवावेत का? त्याचं कारण आहे की एका वर्षातच मला नफा मिळालेला आहे. आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आत्ताच्या क्षणी बऱ्याचशा गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओची आहे, कारण मागच्या 1.5-2 वर्षांमध्ये बाजार खूप चांगला चाललेला आहे. त्यातही मागच्या 1.5-2 वर्षांमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे जे फंड्स आहेत, त्या फंड्समध्ये खूपच चांगले रिटर्न्स लोकांना आलेले आहेत. आणि बऱ्याचशा लोकांनी, ज्यांनी मार्च 20 मध्ये वगैरे पैसे गुंतवलेले होते, त्यांचे तर पैसे तिप्पट झालेले आहेत. म्हणजे ज्यांनी 10 लाख रुपये गुंतवलेले त्यांचे 35-35, 40-40 लाख रुपये झालेले आहेत. तर ते 35 लाख रुपये मी आता त्यातले वरचे 25 काढावेत का, किंवा पूर्ण 35 काढून घ्यावेत का? हा जो प्रकार आहे याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणून आता संबोधतो आहे. तर प्रॉफिट बुकिंग याला म्हणायचं का नाही म्हणायचं, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण थोडक्यात काय की मी माझ्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये आता बदल करू का, हा त्याचा अर्थ आहे. का काढावं असं वाटतो प्रॉफिट? कारण अर्थातच प्रत्येकाला असं वाटत असतं की मला जे काही फायदा झालेला आहे तो फायदा मी सिक्युअर करावा. कारण हे तर सगळ्यांना कळतं की बाजार हा खालीवर जाणारा प्रकार आहे. आणि मग इथून जर बाजार उद्या खाली गेला तर काय? कारण त्या 30-35 लाख रुपये जे काही झालेले आहेत त्याचे माझे परत 25 लाख होऊ शकतात, 20 लाख होऊ शकतात, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण बाजार खालीवर जातो, म्हणून मग आता जर वर आहे तर मी आता ते पैसे काढून घ्यायला हवेत का, किंवा काढून घ्यायला हवेत रादर, असं प्रत्येकाला वाटत असतं. ही एक प्रकारची मानसिकता आहे, ती प्रत्येकाची असते, त्यात चुकीचं काहीच नाहीये. तर मला असं वाटतं की यालाच प्रॉफिट बुकिंग करतात. मी जेव्हा बऱ्याचशा आमच्या गुंतवणूकदारांशी बोलत असतो किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करत असतो, तेव्हा सुद्धा इव्हन माझ्या घरच्या सदस्यांना सुद्धा कधीतरी असं वाटतं की मी माझ्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट काढून घ्यावा किंवा त्यात झालेला फायदा जो आहे तो काढून घ्यावा. तर याला मला वाटतं प्रॉफिट बुकिंग असं म्हणतात. आणि साध्या सोप्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण याला थोडंसं टेक्निकल उत्तर जर द्यायचं असेल तर उदाहरणार्थ म्युच्युअल फंडाची जी एनएव्ही असते ती एनएव्ही शेअरच्या किमतीसारखी असते, शेअर प्राइस सारखी असते. ती 100 रुपयावरून जेव्हा 125 रुपयांवरती जाते तेव्हा त्याच्यामध्ये 25% फायदा झाला असं आपण म्हणतो. तर एनएव्ही जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या गुंतवणुकीमध्ये फायदा दिसत असतो. आणि तो फायदा जेव्हा आपण काढून घेतो तेव्हा आपण त्याला प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो. बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की प्रॉफिट बुकिंग करणे ही एक मानसिकता असते आणि प्रत्येकाला तशी इच्छा होत असते स्वतःचे पैसे सिक्युअर करण्यासाठी की आपण प्रॉफिट बुकिंग करावं. मात्र प्रॉफिट बुकिंग हे करणं शक्य असतं का? म्हणजे ही एवढी चर्चा का होते प्रॉफिट बुकिंग विषयीची? तर हे शक्य आहे का हे करणं प्रॅक्टिकली? हो. हे शक्य, प्रॉफिट बुकिंग शक्य आहे का, प्रॉफिट बुकिंग शक्य नाहीये हे सांगण्याच्या आधी मी एक थोडंसं उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो.
प्रत्येकाला एखादा कुठला तरी गोड पदार्थ आवडतो. कोणाला आईस्क्रीम आवडतं, कोणाला गुलाबजामुन आवडतात, कोणाला रसगुल्ला आवडत असेल, कोणाला मे बी पुरणपोळी आवडत असेल, कोणाला लाडू आवडत असतील, आणखीन काय काय. मला लेट्स से गुलाबजामुन आवडतात असं आपण आत्तापुरतं गृहीत धरूया. आता मला गुलाबजामुन फार आवडतात, मला खावेसे वाटतात गुलाबजामुन. पण याचा अर्थ मी त्या गुलाबजामुनचं जेवण जर करायचं ठरवलं तर मी म्हटलं की मी आज जेवणार नाही, मला गुलाबजामुन भारी आवडतात, मी आज जेवणार फक्त गुलाबजामुनच, बाकी मी पोळी नाही घेणार, भाजी घेणार नाही, काहीच बाकीचं जेवणार नाही, तर हे शक्य आहे का? याचं उत्तर तू काय देशील मानसे? नाही, हे शक्य नाहीये. ह्याचं उत्तर म्हटलं तर शक्य आहे. म्हणजे मी अगदी हट्टालाच पेटलो की मला हे करायचंच आहे म्हटलं तर याचं उत्तर शक्य आहे, पण हे सहज शक्य नाहीये. बरोबर आहे. आणि हे किती वेळा शक्य आहे हा तर मोठाच प्रश्न आहे. म्हणजे मी आयुष्यात असं प्रॉबेबली एखाद्या वेळी हट्टाला पेटलो तर करू शकेल, पण मी नेहमी करू शकेल का? तर प्रॉबेबली नाही करू शकणार नेहमी. तर प्रॉफिट बुकिंगचं उत्तर अगदी याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल की प्रॉफिट बुकिंग करायचं ठरवलं तर ते शक्य आहे, पण ते सहज शक्य आहे का? तर सहज शक्य नाही आहे. बरं, त्यातून नुकसान काय आहे? तर नुकसान आहेच आहे. जसं गुलाबजामुन जर मी जेवणाच्या ऐवजी खाल्ले तर मला नुकसान होणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. माझ्या अंगात फॅट जाणार आहेत, माझ्या अंगात साखर जाणार आहे, आणि शेवटी मला त्याचं म्हणजे काय म्हणतात कंटाळा येणार एक प्रकारचा खाऊन खाऊन ते गुलाबजामुन. आपल्याला थोडेसे खाल्ले जातात, फार नाही खाल्ले जात, नाही का? तर सहज शक्य नाहीये ते. तसंच प्रॉफिट बुकिंगचं सुद्धा आहे. प्रॉफिट बुकिंग शक्य आहे पण सहज शक्य नाहीये. तर का सहज शक्य नाहीये याचं मी उदाहरण, याचे मी काही कारण देण्यासाठी माझा स्क्रीन शेअर करतो आणि त्यावरती तुम्हाला काही चार्ट दाखवतो, म्हणजे मग हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कळून जाईल. तर मानसी, मी माझा स्क्रीन शेअर करतो आता. हो, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन माझा? हा, मी ऍड करते स्क्रीनवरती. हा, येस, नाव इट इज विजिबल. तर हा जो समोर जो एक ग्राफ दिसतोय तो ग्राफ आहे आपल्या बाजाराचा, निफ्टीचा ग्राफ आहे हा. अगदी 1996 मध्ये इथे निफ्टी सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचा निफ्टीचा चार्ट आहे. इथे जर तुम्ही असं बघितलं तर निफ्टीने आतापर्यंत जी काय दिशा दाखवलेली आहे ती दिशा वरचीच दिशा दिसते, मोर ऑर लेस. खालची दिशा तर दिसत नाहीये. बरोबर आहे, मोर ऑर लेस ही वरची दिशा आहे. खालची जी तुम्हाला थोड्याशा खालच्या मुवमेंटच्या दिसतात त्या इथे दिसतात. ही 2008 ची खालची मुवमेंट आहे, ही 2011 ची आहे, आणि ही 2020 ची खालची मुवमेंट कोविडच्या वेळी. पण जेव्हा तुम्ही 1996 पासून ते 2023 पर्यंत असा पूर्ण ग्राफ बघता तेव्हा तुम्हाला या ज्या मुवमेंट्स आहेत, खाली बाजार येण्याच्या ज्या मुवमेंट आहेत त्या बऱ्याचशा छोट्या वाटतात त्या मानाने. याचा अर्थ काय आहे की बाजारामध्ये जर आपण ही खाली येण्याची जी बाजू आहे या वेळी जर थोडासा तग धरला तर ही जी काय मुवमेंट आहे किंवा हा जो काय फायदा आहे तो फायदा सगळा आपला आहे. या ठिकाणी 1996 मध्ये मी जर 1,000 रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 22,000 रुपये झाले असते, म्हणजे 22 पट पैसे आज त्याचे झाले असते. हा त्याचा अर्थ आहे. 1 लाख रुपये गुंतवले असते तर 22 लाख रुपये झाले असते, 1 कोटी रुपये गुंतवले असते तर 22 कोटी रुपये झाले असते. हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. म्हणजे काहीही न करता अगदी बाजारामध्ये कुठलाही विचार न करता मी जर एवढे पैसे गुंतवले असते तर त्याचे 22 पट पैसे आता झाले असते. याचा अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न हा करतोय की कधी कधी बाजारामध्ये काहीही न करणं चांगलं असतं, पण काही न करणं चांगलं असतं याचा दुसरा अर्थ असा आहे की या ज्या खालच्या बाजू आहेत, 2008 मध्ये बाजार खाली आला होता, 2011 मध्ये बाजार खाली आला होता, 2016 मध्ये आला होता आणि 2020 मध्ये खाली आला होता, थोडे मोठे जे खाली आले त्याबद्दल आपण बोलतोय. तो जो पिरियड आहे, ती जी वेळ आहे ती वेळ आपल्याला फक्त निभावून न्यायची आहे, ती वेळ आपल्याला सस्टेन करायची आहे. ही वेळ जर आपण सस्टेन केली तर आपण या ठिकाणी पोहोचणार आहोत. हा त्याचा अर्थ आहे. हे मला एक सांगायचं होतं. दुसरं, मी या चार्टला आणखीन थोडं मोठं करतो आणि तुम्हाला कोविडच्या वेळचं एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा चार्ट थोडा मोठा झाल्यासारखा दिसत असेल ना आता? दिसतोय. येस. तर आता आपण हा विचार करूया की बघा या ठिकाणी माझा कर्सर ज्या ठिकाणी आहे, मानसी कर्सर दिसतोय ना माझा? नाही, कर्सर नाही दिसत आहे सर. तुम्ही जर इयर वाईज सांगितलं तर कळून जाईल आम्हाला. ठीक आहे. आपल्याला इथे 2020 दिसतंय. तर या 2020च्या सुरुवातीला
2020च्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर बाजार साधारणतः 12,000च्या आसपास होता. बाजार म्हणजे निफ्टी इंडेक्स Right. 12,000च्या आसपास होता. तो त्या ठिकाणी कोविड जसा सुरू झाला तसा त्या पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये बाजार इथे खाली आला. 2020च्या मार्च बद्दल मी आता जो खाली आलेला बाजार दिसतोय त्याबद्दल बोलतोय. तर 2020च्या मार्चमध्ये तो खाली 7,500पर्यंत आला होता आणि त्यानंतर पुढचं 1.5 वर्ष त्या पुढची जी रॅली दिसते 2021 इथे आला आणि 2022 इथे आला. तर 2020च्या मध्यापासून सुरू होऊन 2022 पर्यंत तो बाजार टॉपला गेला. तिथून त्याने 150% रॅली दिली. आता काही लोकांनी ज्यांनी या ठिकाणी गुंतवणूक केली होती आणि त्या इथे पैसे ते काढू शकले नाही. या ठिकाणी म्हणजे 2020च्या साधारणतः सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये जेव्हा बाजार वर होता. पण कोविडमुळे बाजार खाली पडला, त्यांच्या याची किंमत कमी झाली पैशांची आणि त्यांनी तिथे पैसे काढून घेतले कारण ते घाबरले. आता हे घाबरलेले लोक तर अगदीच बुडाले. पण ज्या लोकांनी सस्टेन केलं त्यांनी 2020 मार्च मध्ये पैसे काढले नाही. ते आले साधारणतः 2000 ऑक्टोबर म्हणजे 2020च्या ऑक्टोबर पर्यंत. 2020च्या ऑक्टोबर पर्यंत बाजार परत त्याच लेवलला आला होता ज्या लेवलला तो जानेवारी 2020 मध्ये होता. बरोबर. म्हणजे काय त्यांना वाटलं त्यावेळी की अरे 2020च्या लेवलला बाजार आता आलेला आहे, आपले पैसे रिकव्हर झाले आता. म्हणजे माझा जो खाली गेलेला बाजार होता तो रिकव्हर झाला. माझे जे 100 रुपयाचे 100 रुपये परत आले तर लोकांनी त्या ठिकाणी पैसे काढून घेतले. आणि ज्या लोकांनी ऑक्टोबर 2020 मध्ये पैसे काढून घेतले त्यांनी ती पुढची पूर्ण रॅली मिस केली. किंवा काही लोक असे होते की ज्यांनी ऑक्टोबर नंतरही काही दिवस वाढ बघितली. ते लोक डिसेंबर पर्यंत थांबले किंवा एप्रिल 21 पर्यंत थांबले. एप्रिल 21 पर्यंत बाजारात साधारणतः 16,000वरती आला होता आणि 16,000वरती त्यांनी ते पैसे काढून घेतले. आता त्यांना वाटलं बाजार 12,000चा 16,000 झाला, मी पैसे काढून घेतो. मग ते तितकं प्रॉफिट त्यांना मिळाला. पण मग त्यांनी काय मिस केलं, त्यांनी बाजार 19,000वरती जाणं मिस केलं. त्यांनी बाजार 22,000वरती जाणं मिस केलं. कारण की ते परत गुंतवू शकले नाही कारण बाजार त्यानंतर खाली आलाच नाही. मग बाजार जर खाली आला नाही तर मी प्रॉफिट बुकिंग करू काय? मला जर प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर बाजार खाली यायला हवा, मी परत पैसे टाकण्यासाठी. बरोबर. मानसिकतेबद्दल बोलतोय. आपली मानसिकता जरी असेल खाली पैसे टाकण्याची तरी पण मी टाकू शकलो पाहिजे बाजार वर जाताना. दुसरा मुद्दा असा आहे की बाजार जर खाली आला तर त्यावेळी खाली आलेला असताना माझी मानसिकता परत असायला हवी की आता तो खाली आलाय आणि स्वस्त झालाय, मी पैसे टाकायला हवे. सांगण्याचा मुद्दा इथे हा आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे अपॉर्च्युनिटीज मिळतात तेव्हा आपली मानसिकता नसते, भल्या भल्यांची नसते. बाजारातल्या मोठमोठ्या गुंतवणूकदारांची मानसिकता अशी नसते की ते पैसे खालच्या बॉटमला टाकू शकतील. फार कमी वेळा ते शक्य होतं. मग त्यापेक्षा सोपं काय आहे? त्यापेक्षा सोपं हे आहे की मी त्या गाडीमध्ये बसलेलं असावं. गाडीतली आपली सीट सोडायची नाही. मी जर सीट सोडली गाडीमधली तर माझ्या सीटवरती दुसऱ्या कोणीतरी रुमाल टाकला हे समजायचं. तर आपली ती सीट जाणार आहे. त्यामुळे आपण आपली सीट जर आपल्याला उतरायचं नसेल त्या गावातून तर आपली सीट आपण सोडायची नाही. तर प्रॉफिट बुकिंग शक्य आहे पण सहज शक्य नाहीये. इतकं ते सोपं नाहीये प्रकरण बाजारातून बाहेर निघणं आणि बाजारामध्ये परत जाणं. कारण तशी मानसिकता परत बनत नाही. बाजार आपल्याला तशा संधी देत नाही. कधीतरी संधी देतो. तर त्यामुळे आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं. दुसरं, जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारची गुंतवणूक करतो तेव्हा तेव्हा त्या गुंतवणुकीमध्ये पर्टिक्युलरली म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला दुसरा पण विचार करायला लागतो की मला त्या गुंतवणुकीमधून काही टॅक्स पे करावा लागणार आहे का? जर मी 1 वर्षाच्या आधीच प्रॉफिट बुक करतोय तर मला टॅक्स जास्त पे करायला लागतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पे करायला लागतो. बरोबर. किंवा काही स्कीम्स मध्ये 1 वर्षापर्यंत एक्झिट लोड असतो. तो एक्झिट लोड मला पे करावा लागणार आहे का? या अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टीचा विचार करायला लागतो. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्या गाडीमध्ये बसावं जी गाडी मला सूट होते. उदाहरणार्थ मी जर विमानामध्ये गेलो तर विमानामध्ये पोटात थोडा बहुत खड्डा पडणार आहे. विमान उडताना किंवा विमान उतरताना थोडा बहुत खड्डा पडणार. तो खड्डा पडणं मला सहन करावं लागणार आहे. जर आपण शेअर बाजारामध्ये आहोत आणि शेअर बाजारामध्ये अशा प्रकारे जेव्हा बाजार 2020 मध्ये जसा खाली पडला होता किंवा 2008 मध्ये जसा खाली पडला होता तशा प्रकारचे जेव्हा डाईव्ह येतात तशा प्रकारचे जेव्हा ते मला सहन करावं लागणार आहे. तो बाजाराचा भाग आहे. पण ते मला जर सहन होत नसेल, मला जर ते कमी सहन होत असेल तर अशा वेळी मी
जे फंड्स घ्यायचे आहेत ते फंड्स पूर्णपणे शेअर बाजाराशी निगडीत फंड न घेता त्यामध्ये काही बॉन्डचा भाग ऍड करावा, त्यामध्ये काही गोल्डचा भाग ऍड करावा. आणि अशा केसमध्ये जर तुम्ही बॉन्ड आणि गोल्ड त्याच्यामध्ये ऍड केलं तर आपल्या इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे ती जशी 2020च्या कोविडमध्ये कमी झाली होती किंवा 2008 मध्ये किंवा 2011 मध्ये कमी झाली होती तेवढी कमी होणार नाही, ती थोडीशीच कमी होईल. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा मला वाटतं आपण विचार करायला हवा. तर परत एकदा या प्रश्नाचं कन्क्लुजन जर काढायचं असेल तर शक्य आहे, सहज शक्य नाहीये. आणि शक्य करण्याचा अट्टहास केला, गुलाबजामुन खाण्याचा जर अट्टहासच केला तर त्यातून नुकसान होण्याची खूप जास्त शक्यता आहे. ओके. सर, मी स्क्रीन शेअरिंग आता बंद करू शकते का? म्हणजे मी ते डिस्प्ले काढू शकते त्याचा? नाही, राहू दे, मला पुढच्या प्रश्नात पण मी हे ठीक सांगायचं आहे. आहे. ठीक आहे. सर, आता तुम्ही जे आम्हाला एक्सप्लेन केलं त्याच्यातनं कदाचित आपण एक दोन कन्क्लुजन असे काढू शकतो की प्रॉफिट बुकिंगच्या वेळी कायम मार्केटची वरची लेव्हल आपण कॅप्चर नाही करू शकत आणि रिइन्व्हेस्टमेंटसाठी कायम खालची लेव्हल सुद्धा कॅप्चर नाही करू शकत. ही गोष्ट खूप डिफिकल्ट आहे आणि पेशन्स इज द की. एकदा इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म साठी कंटिन्यू करणे हाच खरं तर उद्देश असावा आणि त्या दृष्टिकोनाने इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करावी असं एक आपण कन्क्लुजन याच्यातून काढू शकू. आता माझा जो तिसरा प्रश्न आहे तो आपला जो मूळ विषय आहे की प्रॉफिट बुक करणे हे योग्य की अयोग्य. मी पुन्हा कदाचित तुम्ही आतापर्यंत जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यामध्ये हा भाग बऱ्यापैकी कव्हर झालाय, पण तरी सुद्धा मी विचारू इच्छिते की प्रॉफिट बुकिंग हे योग्य की अयोग्य. नाही, आपण आता मला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, योग्य की अयोग्य त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, तू सुद्धा त्याचं कन्क्लुजन पण काढलंय. ठीक आहे, तर आपण आता कधी योग्य त्याचा विचार करूया. बर. जर करायचंच असेल प्रॉफिट बुक, करायला पाहिजे, अगदीच करायला नको असं नाही, गुलाबजामुन खायचेच नाही असं पण नाहीये. गुलाबजामुन खायचे, पण ते कधी खाणं योग्य आणि किती प्रमाणामध्ये खाणं योग्य या याच्यावरती आपण आता बोलूया. तर प्रॉफिट कधीतरी बुक करावा. तो पोर्टफोलिओमध्ये बुक करत असताना ना दरवर्षी दर 6 महिन्याला प्रॉफिट अशा प्रकारे बुक करत नसतात म्युच्युअल फंडामध्ये. तो कधीतरी 2-3 वर्षाआड, 3-4 वर्षाआड एखाद्या वेळी करायचा असतो. तर तो कधी करावा? जर माझा गोल जवळ आलेला असेल. उदाहरणार्थ तुम्ही इथे बघू शकता 2008च्या सुरुवातीला बाजार वर होता. मग मी काय करेल, जेव्हा बाजार 2008च्या सुरुवातीला वर होता आणि माझा 2008 मध्येच माझा एखादा गोल असणार आहे आणि पैसे मला लागणार आहेत त्या गोलसाठी, पण बाजारामध्ये ही जी रिस्क आहे, ही जी जोखीम आहे, ती जोखीम आहे आपल्याला माहिती आहे. मग असा गोल माझा अप्रोच होण्याच्या 6 महिने आधी मी कदाचित प्रॉफिट असेल तर प्रॉफिट बुक करून घ्यावा. तर 6-8 महिने आधी आपण विचार करू शकतो आपल्या गोलच्या. दुसरा मुद्दा, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मला माझी जोखीम कमी करायची असेल तर सगळे पैसे इक्विटीमध्ये न टाकता काही पैसे बॉन्ड आणि काही पैसे गोल्ड अशा प्रकारच्या फंडांमध्ये टाकावा आणि सगळ्या याचा एक मिक्स तयार करावा. तो मिक्स जर मी तयार केला तर माझं इक्विटीचं प्रमाण कमी राहील. पण बाजारामध्ये होतं काय की इक्विटी बाजार म्हणजे शेअर बाजार हा जास्त जोरात चालतो, बॉन्ड आणि गोल्ड हे तेवढे जोरात चालत नाहीत. मग कालांतराने काय होतं, आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा भाग वाढत जातो, कारण इक्विटी जास्त वाढतं म्हणून इक्विटीचं अलॉकेशन आपल्या याच्यात वाढत जातं, पर्सेंटेज आपल्या याच्यामध्ये वाढत जातं. मग ते पर्सेंटेज परत मूळ पदावरती आणण्यासाठी जेव्हा बाजार खूप वाढतो त्यावेळी ते इक्विटीचं पर्सेंटेज मूळ पदावरती आणण्यासाठी मी प्रॉफिट बुक करायला हरकत नाही. या ठिकाणी एक मुद्दा मला मांडावासा वाटतो, तो म्हणजे 96 पासून तुम्ही बघितलं तर बाजार वरच गेलेला आहे. आणि तुम्ही जर असा विचार केलात की बाजार बनला कशासाठी आहे, तर बाजार बनण्याचं कारणच आहे की तो वर जावा. त्याला खाली जाण्यासाठी बनवलेलं नाहीये बाजाराला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामध्ये नाहीये. तर तो जो मुळात बनलाय वर जाण्यासाठी, तो उद्या वर जाणारच आहे. आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की मी या प्रकारचे जे टॉप्स आहेत त्या टॉप्सला प्रॉफिट बुक करेल आणि बॉटम्सला परत गुंतवणूक करेल, तर ते सहज शक्य होत नाही. त्यावेळी आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता त्या पद्धतीने काम करत नाही, कारण जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं तो अजून खाली येणार आहे, तो अजून खाली येणार आहे आणि आपण त्यावेळी गुंतवणूक करण्याचं टाळतो आणि मग आपली ती संधी निघून जाते. म्हणून ते सुद्धा शक्य होत नाही. तर बाजार जर वर जाणार असेल तर आपल्याला मला वाटतं प्रॉफिट बुक करणं जे आहे ते जर मी उगाच प्रॉफिट बुक करत असेल तर योग्य नाहीये. या 2 वेळेस आपण प्रॉफिट कधीतरी बुक करायला हरकत नाहीये. पण ती जी वेळ आहे ती वेळ त्याचा मला नशा नको व्हायला प्रॉफिट बुक करण्याचा. कारण जर तो नशा झाला तर मी
पुढची मोठी जी संधी आहे ती हुकवणार आहे. ती संधी माझी हुकायला नको असं मला वाटतं. आणि म्हणून आपण लॉंग टर्मला हे पैसे गुंतवलेले ठेवायला हवेत. आता याच्यानंतर सुद्धा बाजार खाली येऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, येऊ शकतो. आणि जर तो बरोबर. खाली आला तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की मला काही काळापुरतं माझ्या पैशांची किंमत कमी झालेली सहन करावी लागेल. उदाहरणार्थ 1 कोटीचा पोर्टफोलिओ असेल आणि 1 कोटीच्या पोर्टफोलिओमध्ये जर बाजार आता 5-6% करेक्ट झाला तर कदाचित 1 कोटीचा पोर्टफोलिओ 5-6 लाखांनी कमी होऊ शकतो. हम्म. पण कालांतराने तो 1 कोटीचा 20 लाख रुपये पण होणार आहे. जर मी आता प्रॉफिट बुक करून टाकलं तर कदाचित ती 20 लाख रुपये कमवण्याची संधी मी सोडेल. तर म्हणून तो जो हव्यास आहे तो हव्यास असायला नको. कधीतरी थोड्या प्रमाणामध्ये गुलाबजामुन खायला हरकत नाहीये. सहज शक्य नाहीये, शक्य आहे, कधीतरी शक्य आहे. मानसी. येस सर, म्हणजे मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा त्या खाली येणाऱ्या मार्केटकडे एक गुंतवणुकीची संधी म्हणून खरं तर बघावं. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की योग्य ॲसेट अलोकेशन ठेवून इक्विटी, डेट आणि गोल्ड हे योग्य ॲसेट अलोकेशन ठेवून इन्व्हेस्टमेंट करावी की जेणेकरून लॉंग टर्मला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असं आपण मी म्हणू शकतो. एक ऍड करतो फक्त मी यामध्ये की हम्म. मग करावं काय. समजा बाजार खाली आला तर बाजार खाली येण्याचा फायदा घेण्यासाठी मी करावं काय. हम्म. तर जो आपण विचार करतो त्याच्या अगदी विरुद्ध करावं. काय विचार करतो आपण? जेव्हा बाजार वर गेला तेव्हा आपण पैसे काढून घेण्याचा विचार करतो. बरोबर. त्याऐवजी ते पैसे तसेच ठेवून तुमचा पोर्टफोलिओ तसाच ठेवून जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा तुम्ही ऍडिशनल पैसे टाकण्याचा विचार करावा. बरोबर. कारण तेव्हा आपल्याला तो जो माल आहे तो स्वस्त मिळत असतो. येस. जमीन आपण स्वस्तात घ्यायला बघतो, आपण कुठलीही गोष्ट डिस्काउंट मध्ये घ्यायला बघतो. तर इथे ज्या तुम्हाला व्हॅल्यूज दिसत आहेत त्या व्हॅल्यूजच्या वेळी बाजार खाली आलेला असतो आणि तिथे माल स्वस्त मिळत असतो. तर त्यावेळी तुम्ही तो घ्यायला हरकत नाही. तर हा उलटा विचार थोडासा करण्याची सवय मला वाटतं आपण लावून घ्यायला हवी. येस, नक्कीच सर, नक्कीच. माझ्या मते आजचा विषय आपला खूप हे होता, मोठा होता. आपण नेहमीपेक्षा जास्त वेळ आज बोलतो आहोत खरं तर या विषयावरती. तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमचे हे जे व्हिडिओज आहेत हे आम्ही एक इन्व्हेस्टर अवेअरनेस या दृष्टीने चालू केलेले आणि गेले 1.5-2 वर्ष आम्ही हे करतो आहोत. आमचे सगळे व्हिडिओज तुम्हाला फेसबुक चॅनलवरती आणि आमच्या युट्यूबच्या चॅनलवरती बघायला मिळतील. जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून आम्ही घराघरात पोहोचू शकू आणि आम्ही ही जी एक चळवळ सुरू केलेली आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकू. उन्मेष सर. नक्कीच. आज जे कोण इथे बघतायत किंवा हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघाल त्यांना सगळ्यांना त्यांचे सगळ्यांचे आभार. तुम्ही आलात, आमची व्हिडिओ बघताय. त्याचप्रमाणे हे शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा अवेअरनेस, ही आर्थिक जागरूकता सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि जोडलेले राहा असेच. स्नेह कायम असू द्या. येस, धन्यवाद. थँक्यू. भेटू पुढच्या शुक्रवारी 4 वाजता.